जाहिरात आलेली आहे. जाहिरात कशाची आहे? अप्पर पोलीस सहाय्यक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयातून जाहिरात आली आहे. कशासाठी आहे? तर जाहिरात आहे सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षकसाठी. बघा रे, जागा किती आहेत पूर्ण? जागाची संख्या 16 सांगितली आहे. वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300. म्हणजे ॲव्हरेज इन हँड सॅलरी 60,000च्या आसपास असेल. इन हँड सॅलरी 60,000च्या आसपास असेल, सगळे भत्ते वगैरे कटून. नमूद पदाची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेत्व पद्धतीनं करेल. म्हणजे परीक्षा कशी आहे? ऑनलाईन. सरळ सेवेच्या माध्यमातून आहे तर ऑनलाईन आहे. त्याबाबत दिनांक वेळ खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. आता संकेतस्थळ कुठलं आहे? तर mahacid.gov.in बरोबर आहे. CID ची ऍड आहे. कशाबद्दलची आहे? सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक, फॉरेन्सिक डिपार्टमेंटची ऍड आहे बेसिकली. आता उपरोक्त संवर्ग पदाच्या बाबतीत जाहिरात अप्पर पोलीस कोण याला हे करताय, प्रसिद्ध करताय? अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावरून ही प्रसिद्ध होतीये. म्हणजे CID पुणेची ऍड आहे बेसिकली. तर बघूया CID पुणेने काय केलं, याला प्रसिद्ध करण्याचं ठरवलंय. आता काय बघू, आता याच्यामध्ये काय काय आहे. तर ऍड प्रसिद्ध झाली आहे 10/2/2026 ला. बरोबर आहे. तर कधीपर्यंत भरायचा आहे फॉर्म? 11/3/2026 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. 11/3/2026 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. आता भरती करावयाची पदे कुठले कुठले भरती करायचे? तर पदाचे नाव सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक सरळ सेवा भरती आहे. बरोबर. एकूण पदे किती आहेत? 16 आहेत. एकूण पदे किती असणार आहेत? 16. वेतन श्रेणी सांगितली होती मी तुम्हाला. बरोबर आहे. आता आरक्षणाबद्दल जर विचार केला तर नियर अबाउट अजा 1 आहे, अजा साठी 1 आहे, भज क साठी 1 आहे, भज ड साठी 1 आहे, इमाव इतर मागासवर्गीयासाठी 5 आहे, ESBC साठी 3 आहे, EWS साठी 3 आहेत, अराखीव साठी 2 आहेत. बरोबर आहे. बाकीच्यांनी पण फॉर्म भरायला हरकत नाही. अराखीव मध्ये 2 जागा आहेत तर भरता येतील. ओके, म्हणजे सगळ्यांना फॉर्म भरताना काही इश्यू नाहीये. आफ्टर दॅट आता काय म्हणताय? शैक्षणिक आहारता काय पाहिजे हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. शैक्षणिक आहारता काय पाहिजे हे महत्व. आता याच्यासाठी शैक्षणिक आहारता काय पाहिजे म्हणतात ना, सायन्स वाल्याला कुठं गव्हर्नमेंट जॉब असतात, बरोबर आहे, कॅटेगराइज गव्हर्नमेंट जॉब नसतात, तर हे इथं थोडंसं वेगळं पडतंय. बघा रे, काय आहारता आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर. बरोबर आहे. म्हणजे BSc. बरोबर, BSc विज्ञान शाखेतील पदवीधर. आता त्याच्यात काय मुख्य विषय? रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, रसायनशास्त्र केमिस्ट्री, भौतिकशास्त्र फिजिक्स व उपविषयांसह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर. म्हणजे एक तर फर्स्ट क्लास पाहिजे, अदरवाइज सेकंड क्लास पाहिजे. फर्स्ट क्लास अथवा सेकंड क्लास हे पाहिजेत. बरोबर. म्हणजे तुमची मार्कशीट कशी पाहिजे? फर्स्ट क्लास अदरवाइज सेकंड. मार्क कसे पाहिजेत? पदवीचे तुमचे ग्रॅज्युएशनचे फर्स्ट क्लास अदरवाइज सेकंड क्लास पाहिजेत. त्याच्याशिवाय कमी नाही चालणार. किंवा त्याच्या ऐवजी काय म्हणतोय? न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवी म्हणजेच काय? BSc फॉरेन्सिक सायन्स. बरोबर आहे. BSc फॉरेन्सिक सायन्स याच्यासाठी मार्काची घेणं देणं नाहीये. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, आणखी काय मेरिट मध्ये कसं खाली आहेत काही घेणं देणं नाहीये. तर फॉरेन्सिक सायन्स मध्ये जर असेल तर तुम्हाला ते मार्काचं काही नाहीये. प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीचं काही तुम्हाला कन्सर्न नाहीये. म्हणजे बघा, BSc काय? केमिस्ट्री, BSc फिजिक्स. बरोबर आहे. फिजिक्स आणि BSc फॉरेन्सिक सायन्स यांच्यासाठीच्या जागा आहेत. इतरत्र विषय घेऊन जनरल फिजिक्स जनरल चालेल का रे BSc? हो, जनरल BSc पण चालेल. त्याचं फिजिक्स केमिस्ट्री येतच. मग बायोलॉजी घ्या का काही घ्या, बरोबर, मॅथ घ्या, फिजिक्स केमिस्ट्री आपण घेतच असतो. मग कन्सर्न कसा आहे? एक विषय जर विषय ठेवला तर केमिस्ट्री किंवा हे जरी असेल, बरोबर आहे, व भौतिकशास्त्र आहे, बरोबर आहे, BSc केमिस्ट्री व BSc फिजिक्स दोन्ही पण पाहिजेत, व भौतिकशास्त्र या उपयांसह. म्हणजे रसायनशास्त्र पण पाहिजेच आणि भौतिकशास्त्र पण पाहिजेच आहे. बरोबर आहे. BSc केमिस्ट्री प्लस फिजिक्स, BSc फिजिक्स प्लस केमिस्ट्री. बरोबर आहे. असं याचं मान्यता आहे. अदरवाइज फॉरेन्सिक सायन्स जर, आता हे बेसिकली काय माहितीये का, या ऍड करत सगळ्या फॉरेन्सिक सायन्स वाल्यांचं जास्त लक्ष असतं.
प्लेन बीएससी वाल्यांकडे तर प्लेन बीएससी वाल्याला तर हे आहेतच, फिजिक्स केमिस्ट्रीचं सब्जेक्ट आहेतच, त्यांच्यासाठी पण एक ओपन डोअर आहे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन कमी होणार आहे, कॉम्पिटिशन जास्त नसणार आहे. बरोबर आहे. एमएससी वाले फॉर्म भरू शकतात का? हो भरू शकतात, काही इश्यू नाहीये. ओके, आता बघूया आणखी काय दिलंय. तंत्रसंचालनात वेळ विहित केलेले संगणक हाताळणी म्हणजे एमएससी आयटी पाहिजे. काय पाहिजे? एमएससी आयटी पाहिजे. हे काय मुद्दा काय म्हणतोय की महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र, एमएससीआयटीचं प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. एमएससीआयटीचं प्रमाणपत्र लागेल. त्या व्यतिरिक्त हिंदी आणि मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे असून, बरोबर आहे, मराठी आणि हिंदी तर लागणारच आहे. त्या व्यतिरिक्त गुजराती आणि उर्दू या भाषेचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. म्हणजे मेरिटमध्ये जेव्हा कन्सर्न होईल तेव्हा तुम्हाला गुजराती आणि उर्दू हे जर अतिरिक्त भाषा येत असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल मेरिटसाठी कन्सिडर केलं जाईल. दोघांचे मार्क सेम असले तर अतिरिक्त भाषा म्हणून मार्क्ससाठी कन्सिडर केलं जाईल. बरं, अतिरिक्त पात्रता म्हणून कन्सिडर केलं जाईल. आता बघा, शारीरिक पातळी काय? महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय 27/5/2008 नुसार अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे, दिव्यांगांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर वयोमर्यादा बघू आपण आता. काय म्हणतोय? वयोमर्यादा खुला वर्ग असेल तर किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष. जर मागासवर्गीय असेल तर 18 ते 43, अंशकालीन उमेदवार असतील 18 ते 55, माजी सैनिक सशस्त्र दलात सेवा केली असेल तर +3 वर्ष असेल, म्हणजे याच्या कॅटेगरीमध्ये +3 वर्ष. बरोबर आहे. सामाजिक समांतर आरक्षणावर खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. बरोबर, महिला आरक्षण वगैरे वगैरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हे सगळं वाचून घ्या. ऍड आलेली आहे सगळ्या टेलिग्राम चॅनलला आहे, आपल्या पण टेलिग्राम चॅनलला आहेच ऍड. बरोबर आहे. आता परीक्षेचे स्वरूप आता हे पाहण्यासारखं आहे. बघा रे, काय शासकीय सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक या पदाच्या परीक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया कशी असेल. बघा, निवड प्रक्रिया कशी आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांची ऑनलाईन 200 गुणांची परीक्षा कशी असेल? ऑनलाईन असेल. किती गुणाची असेल? 200 गुणांची, म्हणजे 200 मार्क्सची परीक्षा आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर परीक्षेमध्ये भाग 1, इथं भाग 1 आहे म्हणजे भाग 2 पण असणार आहे. ओके, परीक्षेमध्ये भाग 1, हा जो भाग 1 आहे, बरोबर आहे, तो 120 गुणांचा आहे. किती गुणांचा आहे? 120 गुणांचा. लक्षात ठेवा बाळांनो. बरोबर आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. मग परीक्षा व भाग 2 मध्ये, आता या भाग 2 मध्ये काय हे महत्वाचं आहे. आता त्याच्या विषयाबद्दल पण बोलूयात. भाग 2 मध्ये काय? 80 गुणाची ही परीक्षा आहे. बरोबर आहे. म्हणजे काय माहितीये का, पहिली 120 मार्काची आहे भाग 1 आणि दुसरा 80 मार्काचा आहे. बरं, 80 गुणाची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. निरीक्षण चाचणी आहे, आय थिंक सो ही सायकोलॉजिकल टेस्ट असावी. IB ला किंवा CID ला ही सायकोलॉजिकल टेस्टचं कन्सर्न असतो. आय थिंक सो ही सायकोलॉजिकल टेस्ट असावी. मग ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायको टेस्ट जसं आपण रेल्वेला वगैरे देतो त्या टाईपची असावी. निरीक्षण चाचणी आहे म्हणून त्या पद्धतीची असण्याची शक्यता आहे. सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नाची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील. तसेच काही प्रश्नाची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावे लागतील. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतील. बरोबर आहे. ऑनलाईन भाग 1 ची परीक्षा 120 गुणाची असून, आता इथं काय डिटेलमध्ये सांगितलं, 120 गुणाची असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत. म्हणजे 120 क्वेश्चन, 120 गुण आहेत, त्याला 2 म्हणजे 60 क्वेश्चन आहेत. सगळे किती आहेत? 60 क्वेश्चन आहेत. भाग 1 मध्ये 60 क्वेश्चन आहेत आणि भाग 2 मध्ये किती आहेत? 40 क्वेश्चन आहेत. झालं, संपलं. बरोबर आहे. परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी राहील. मराठी किंवा इंग्रजी राहील, म्हणजे पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये, मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान. आता ते 120 मार्कात काय काय बघा. भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, बरोबर आहे, हे डिग्री लेवलचं असेल. त्यांनी क्रायटेरिया डिग्री लेवलचा ठेवलेला आहे. गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान या विषयाचा राहील. बरोबर आहे, या विषयाचं राहील. आता लुशंट GS वाचलं, लुशंट सायन्स वाचलं तरी हे 2 सब्जेक्ट कव्हर होतील. आय थिंक सो. लुशंट सायन्स वाचलं तरी एवढं इनफ असेल. आय थिंक सो. बरोबर आहे, कारण की नॅशनल लेवलच्या एक्झामला तेवढं इनफ होतं. तर याच्यासाठी पण लुशंट सायन्स वाचलं. आता सायन्स बॅकग्राऊंड साठीच एक्झाम आहे म्हणल्यावर काही विषयच नाही आहेत. मग त्यांना
त्याच्यासोबत टच असावा म्हणून लोशन सायन्सचं पुस्तक आणि तुमचं डिग्रीचा अभ्यासक्रम थोडासा केला तर त्याच्यामध्ये होऊ शकतं. गणित, इंग्रजी, मराठी. मग आता गणित, इंग्रजी, मराठी बरोबर आणि संगणक, सामान्य ज्ञान हे विषय आपण जनरली करतच असतो, स्पर्धा परीक्षा करत असतो, हे करतच असतो बरोबर आहे. या विषयाचं राहील. आता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षेसाठी कालावधी 120 मिनिटाचा राहील. आता हे महत्वाचं आहे. किती आहे? 2 तासाचा कालावधी, 2 आवर्स साठीचा बरोबर आहे. क्वेश्चन किती आहेत? पूर्ण 100 क्वेश्चन्स आहेत आणि टाइम किती आहे? 2 आवर्स आहे बरोबर आहे. टाइम 2 आवर्स आहे, मोठा टाइम आहे, काही इश्यू नाहीये, टाइमचा इश्यूच नाहीये, भरपूर टाइम आहे. उपरोक्त नमूद संकेतस्थळावर उमेदवाराकरता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप समजण्याकरता सराव चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. ते आता काय करणार आहेत? कशी परीक्षा असेल, 60-40चं कसं विभाजन असेल त्याची सराव चाचणी आपण कशात करणार आहेत? अपलोड करणार आहेत बरोबर, अपलोड करतील. गुणवत्ता प्राप्त उमेदवारांना आरक्षण व रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. याबाबतची माहिती उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ज्या संकेतस्थळावर आपण ज्या वेबसाईटवर भरलाय फॉर्म त्या वेबसाईटवर सगळ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटतील. ओके, आता बघूया पुढे काय काय. सर्वसाधारण अटी व शर्ती सगळ्या ज्या असतात त्या वयाच्या अटीनुसार, डिग्रीचं प्रमाणपत्रानुसार सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत बरोबर आहे. पूर्ण याच्यामध्ये सांगण्यासारखं एकच होतं की आलेला आहे फीस. बघा रे, परीक्षा शुल्क किती सांगितलंय? परीक्षा शुल्क किती सांगितलंय? खुल्या प्रवर्गासाठी 1000 तर मागास प्रवर्गासाठी 900. जनरली याच टाईपची परीक्षा फीस असते सगळे पण सर्व सेवा भरतीची, तर तेवढीच फीस इथं पण आहे बरोबर. माजी सैनिक यांच्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क लागू नाही बरोबर आहे. माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन सोडले तर बाकी सगळ्याला परीक्षा फीस भरायची आहे बरोबर. सर्वसाधारण अटी व शर्ती या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, या वाचून घ्या एकदा, तुमच्याकडे ऍड येईलच बरोबर आहे. तर 10/2/2026 ला ही ऍड प्रसिद्ध झालेली आहे. ओके, ठिकाण पुणे आहे. अशाच नवीन नवीन ऍड सोबत नवीनच आपण भेटत राहू शाश्वतच्या या आपल्या प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद.